वरती लोकांकडे का धंद्याचे व्हिडिओ कर चांगलं व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, हे असतो आपल्या जनावराचा कडबा. जे आपल्याकडे बैल, गाय, म्हैस वगैरे जे सगळे असतात ते आपले उन्हाळ्या दिवसामध्ये हे असला कडबा खात्यात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण शेतामध्ये आहोत. शेतामध्ये कडबा भरण्यात आला आपलं. हे आमचे डीएम काय म्हणता? कडबा भरण्यात आला. आता आपण पण थोडं कडबा द्यायचं इथं, कारण आता शेतात आपण फक्त व्हिडिओसाठी आले तर थोडंफार मदत पण करण्यासाठी आलो. तर आता बघू शकता एवढं कडबा दुसऱ्यांनी दिलेला आहे. मी फक्त एवढं देणार आहे, जास्त देणार नाही, खोटं बोलायचं नाही. जेवढा आहे तेवढा आपण देऊ बाकीचा. आणि आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहतो. तर मित्रांनो, हे असतो आपल्या जनावराचा कडबा. जे आपल्याकडे बैल, गाय, म्हैस वगैरे जे सगळे असतात ते आपले उन्हाळ्या दिवसामध्ये हे असला कडबा खात्यात. आणि इकडे मी टाकतो कडबा द्या इकडं. तुम्ही कष्ट करू नका, मी असताना एक एक टाकतो. हो का? तर हे जुंधळ्याचा, बाजरीचा, भरपूर प्रकारचे जे आपले खाद्य आपण करतो ना, भाकरी वगैरे, त्याच्या झाडापासून किंवा त्याच्या ह्याच्यापासून बनलेलं असते. त्याला पूर्ण वाळवून जे आहे ते आपण जनावरांना देतो. ते जास्त करून उन्हाळ्या दिवसामध्ये आपल्याला बघायला भेटते. आता सध्या जे आहे आपलं जुंधळ्याचा कडबा आहे. हो का? फक्त आता थोड्या कडब्याचे पेंड्या राहिलेले आहेत मित्रांनो. त्यासाठी आपण थोडा आता आराम करतो. बाकीचे आपले जुंधळ्यात बाकीचे सगळे जे काही उरलेले पेंड्या वगैरे आहेत ते बाकीचे जुंधळ्यात आपण थोडं पाणी वगैरे पिऊन घेऊ. तर आपलं सगळं काम झालेलं आहे मित्रांनो. तर बाकीचे जे दावे वगैरे आहे ते वरून टाकून घेत आहेत. त्याने दाव वगैरे टाकल्यानंतर पॅकिंग करून इथून जे आहे हे आपले बैल आहेत याच्या साह्याने आपण जे आहे ते घराकडे घेऊन जाणार आहोत त्यांना. आणि आपण शेतात आल्यानंतर आपली अशी परंपरा आहे की आपल्याला काही ना काही लागणारच. आता पायात पण थोडंफार लागलेलं आहे. त्या सुद्धा मी तुम्हाला आमचे बैल दाखवतो. पहिले पण दाखवले भरपूर वेळेस, पण अनेकदा बघून घ्या, काही फरक पडत नाही. सोने आहे, मोने आहे, एवढंच फरक आहे. बघू वर मारते का जवळ जाऊन. भरपूर रागानं बघल्यात, मारले तर आपल्याला इथं पाणी मागायला यायचं नाही. अशा प्रकारे सगळं सिस्टीम भरलेली आहे. इथं सर्व कडबा जे आहे ते एकदम असं हे साठ्यावर ठेवलेलं आहे. तिकडे पाठीमागे काही ठेवलेलं आहे आणि संपूर्ण असं कडबा भरून घेतलेला आहे 1 नंबरमध्ये. आपण काय थोडंच भरू लागलेलं आहे, जास्त भरू लागलं नाही मी, कारण तेवढं मला जमत नाही आणखी. आणि इकडे जे आहे समोर ते पोकलँड म्हणतात त्याला, आणि तिथं विहिरीचं काम चालू आहे. आता हेच आपल्याला आपल्या इकडे विहिरीकडे पण न्यायचं आहे, ह्याकडल्या बाजूला. तेव्हा त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे पोकलँड वगैरे जे आहे ते विहिरीमधलं दगड वगैरे, चिखल, गाळ जे असतं ते कशा प्रकारे काढतो दाखवतो. तर आम्हाला आता हे दावं गच्च ओढून बांधायचे एकदम. त्याच्यासाठी आता आपला एक दोस्त बोलवला, तिकडून पळत येऊलेला आहे. त्या दोस्ताला घेऊन आता आपल्याला दावं ओढायचं जोरात एकदम, कारण हे लूज झालं तरी सगळे जे वरी ठेवलेला कडबा आहे ते सगळं असं पडून जाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला बांधायचे. मग का नाव आहे तुझं इकडे? का नाव? नामदेव. तर आमचे दत्ताभाई आता बैल सोडत आहेत. बैल सोडल्यानंतर त्यांना इथं झुपून घ्यायचं आहे. काय म्हणतात त्याला? झुपणंच म्हणतात ना? हा, जेवले. हा. तुमचं का काम करता इथं? तुम्ही काय काम करता? शेळ्याचं काम करता का? ठीक आहे, ठीक आहे.
हा मग हा नोटे झाली डोक्याला. जरा पत्र काही नाही आणला. हा 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 आपला पण खांदा येणार. ऑटोमॅटिक खांदा स्वतः येऊन उचलणार. आपला पण चढणार आपला पण हा आकारला का चढणार. असं जर गाडी भरून थांबली तर असं थांबणार दिवसभर हा हात लावू देतात का? हा वळा मारते त्यांनी. हे मार्क आहे का? अरे मार्क आहे. सिस्टम भेटला असेल, भरपूर वाहन बघितलं असेल तुम्ही, पण हे असे वाहन किंवा असे जे प्राण्यावर चालणारे वाहन ते पहिल्या स्वरूप शेतामध्येच बघत असेल. आणि याला बैलगाडी म्हणतात. आणि हे आपले बैल आणि ते गाडी बैल जे आहेत ते गाडी ओढणार आणि त्याच्यावर आपण सामान वगैरे लादून पुढे नेतो. त्याच्यामुळे हे सर्वात विश्वासू. आपले मेकॅनिकल वाहन धोका देऊ शकतात पण हे कधी धोका देत नाही. आता आपले DM दत्ताभैया वरी आलेत, तर वरी होऊन ते त्यांना चालवणार. चला दत्ता ओके इथे येतो. या उद्या या दमान जावा. हा ते बघू शकता किती त्याच्या वरती लोड आलेला आहे. हा कदाचित ते कडवा एका बाजूला झोपलेला वाटतो मला. हे गावापर्यंत जाईपर्यंत काही सांगता येत नाही, जाईल किंवा अथवा नाही जाईल. हे बघू शकता आपण की थोडं मेंटेनन्स जे आहे ते व्यवस्थित झालं नाही इकडे. आई मी काल एक व्हिडिओ टाकलो होतो, त्याच्यामध्ये असं म्हणलो की आजपासून व्हिडिओ बंद करणार आहोत, कारण ते मला वाटलं की लोकांना आवडणार गेले रोज टाकले आले व्हिडिओ. मग काही जणांनी म्हणली की बाबा बंद करू नको, व्हिडिओ चांगले येऊ लागल्यात. हां मेसेज तिथं कमेंटमध्ये लिहिले झालं, व्हॉट्सअपला मेसेज केले ते, इंस्टाग्रामला मेसेज केले ते, बंद करू नको चांगलं आहे असं आहे तसं आहे असं काही काही म्हणले. तुम्हाला काय वाटतंय, चालू ठेवू का बंद ठेवू करू? तुझ्या मनाला हमला टाकणार आहे ती तिथले बाटली वरती लोकांकडे का धंद्याचे व्हिडिओ कर चांगलं व्हिडिओ आहे. तर आता हे शेतामधलं मी घेऊन चालू आहे घराकडे, कारण शेतामधलं सगळं काम झालं म्हणून आता हे घरी घेऊन जायचं आपल्याला. तर असेच आमचे रेग्युलर ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके टाटा बाय बाय.